हरे कृष्णा, जय श्रीराम. सगळ्या भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये. आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण करायचं असेल तर आपण पहिले त्याची महानता समजून घेतली की त्याच्याबद्दल मधुरता वाढत राहते. म्हणून शास्त्र आपल्याला पहिले भगवंताची महानता शिकवतात आणि नंतर मधुरता कळते. जसं तुम्ही श्रीमद भागवताचं वाचन केलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्कंदामध्ये सगळ्या सृष्टीचं वर्णन आहे. म्हणजे राजा परीक्षितला जर पाहायला गेलं तर 7च दिवस होते. का बरं सुखदेव गोस्वामीने त्यांना ह्या सृष्टीचं वर्णन केलं की ही जेव्हा आपण सृष्टीला पाहू आणि पाहिल्यानंतर आपल्याला कळेल की अरे एवढी सृष्टी किचकट आहे आणि एवढी सुंदर आहे, कशी निर्माण केले. मग जेव्हा आपण सृष्टी मग त्याला निर्माण करणार कोण असेल त्याच्याकडे आपलं लक्ष जाते. म्हणून सुखदेव गोस्वामीने दुसऱ्या आणि तिसऱ्या स्कंदामध्ये सृष्टीचं वर्णन म्हणजे महानता दाखवलेली. अनंतर भगवंतीची मधुरता, त्यांच्या लीलाचं बखान तिसऱ्या स्कंदाच्या कुठं शेवटी भगवान कपिलदेवच्या स्टोरीपासून चालू होते आणि त्याच्यामध्ये त्याच्या बी महानता दिसते, मधुरता कमी आहे. आणि सगळ्यात तुम्हाला मधुरता पाहिजे असेल तर 10व्या स्कंदामध्ये भगवंताना सोबत ज्या लीला झालेल्या आहेत त्या लीला भगवंताची मधुरता येऊन भागवताच्या पहिले गीतामध्ये महानता आहे आणि भागवतामध्ये मधुरता आहे. तसंच आज आपण जो विषय घेतलेला आहे तो रामनवमी स्पेशल. आपण रामनवमी दरवर्षी साजरी करीत आहोत, पण खरंच आपल्या बाहेर तर दरवर्षी रामनवमी होतात, लोक रामनवमीला रामफळ खातात, दुपारपर्यंत उपवास धरतात. पण माझ्या हृदयामध्ये भगवंत कधी प्रगट होतील? माझ्या हृदयामध्ये काय छंद नाही रामाचा, तो देह काय कामाचा. छंद लागला पाहिजे. या जगामध्ये बऱ्याच जणांना वेगवेगळे छंद असतात. कोणाला खेळण्याचा छंद असतो, कोणाला नाही का खाण्यापिण्याचा छंद असतो. छंदाचे वेगवेगळे प्रकार असू शकतो. पण एक भक्त जे भगवंताची भक्ती त्याला एकच छंद पाहिजे, ते म्हणजे भगवंताचा. ते म्हणे एकदा ब्रजबिहारी पुर त्यांच्या प्रवचन सांगू शकतात. एकानं विचारलं की तुम्ही रावणाबद्दल, रामनवमीचा जो प्रवचन आहे तुम्ही सगळं रावणाबद्दलच बोलले, तुम्ही रामाचं काही बोललेच नाही. तर प्रभूजी काय म्हटले, खूप सुंदर सांगितलंय. अभी तक राम है वन में और हमारे मन में है रावण. म्हणजे राम अजून बी वनात आहेत आणि आपल्या मनामध्ये रावण आहे. तर जोपर्यंत रावण निघत नाही तोपर्यंत हृदयात राम येणार नाहीत. मग रावण कसं आहे? रावण तर मेला आहे, पण त्याची वृत्ती जेव्हा भगवान रामचंद्र बिभीषणाला म्हटले की बिभीषण आता तू रावण तर मेलेला आहे पण त्याच्या नीती मारणं मग गरजेचं आहे. शरीरान रावण मेला, पण जोपर्यंत त्याच्या नीती बदलत नाही तोपर्यंत तू रामराज्य स्थापित करू शकत नाही. याचं उदाहरण कसं आहे? ब्रिटिश गेले, ब्रिटिश मेले, पण त्यांच्या नीती अजून बरं आपल्याकडे फॉलो केल्या जातात. म्हणजे एज्युकेशन सिस्टम असो किंवा त्यांचं खानपान असो, सगळं ब्रेड पाव आपल्याकडे नव्हते, चहा नव्हता, बऱ्याच गोष्टी, कपडे लत्ते, त्यांचा जो प्रभाव आहे आतापर्यंत चालू आहे आपल्याकडे. म्हणजे फिजिकली ते मेले पण त्यांच्या विचाराने आणि त्यांच्या जीवनशैलीने अजून बी आपल्यामध्ये ते ब्रिटिश वावरतात. येऊन मोगलांचं पण जसं भाषा आहे, हिंदीमध्ये ऑलमोस्ट 80% उर्दू वापरले जाते ना, आपण लोक पण उर्दू बोलतो. विषय त्याच्याकडे नाही. विषय काय आहे की जी वृत्ती आहे ती जोपर्यंत मारल्या जात नाही तोपर्यंत भगवंत हृदयात प्रगट होणार नाही. मग अशा भगवंताला प्रगट करण्यासाठी, त्याला अवतरित करण्यासाठी ते भगवंत कोण आहेत हे आपल्याला पहिले समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून रामनवमीचा जो पर्व आहे ते कशासाठी आहे तर भगवंताच्या प्रती आपले चेतना जागृत करण्याचं कार्य हे रामनवमी, कृष्ण जन्माष्टमी, नरसिंह चतुर्थी हे फेस्टिवल काय करतात? आपल्याला चेतना जागृत करण्याचं काम करतात. म्हणून आज भगवान रामचंद्राचे आपण 24 गुणाचं वर्णन करणार आहोत, जेवढे होते तेवढे. आणि एक नायक, एक लीडर, किंवा एक पुढारी असतो त्याच्यामध्ये हे गुण आत्मसात पाहिजे. आणि महर्षी वाल्मिकीने प्रश्न विचारलेला आहे नारद मुनीला, कोण अस्मिन गुणवान, असा कोण व्यक्ती आहे त्याचं मला वर्णन करा. आणि त्यावेळेस नारद मुनी ह्या गुणाचं वर्णन करतात. आणि एक एक गुण जर घेतले तर भगवंताच्या एका गुणाबरोबर भगवंताच्या सगळ्या लीला कनेक्ट आहेत. म्हणजे आज आपण बऱ्यापैकी या 24 गुणामध्ये भगवंताचं सगळं रामायण लीला आपण पाहणार आहोत.
म्हणजे शॉर्टमध्ये. असं जर कथा गायला गेले तर आपल्याला सिक्वेन्समध्ये चालवून पहिले बालकांड, मग अयोध्याकांड, मग अरण्यकांड, मग किष्किंधाकांड, त्याच्यानंतर लंकाकांड, नंतर सुंदरकांड, मग लंका पण उत्तरकांड, असे सप्तकांड आहेत. पण भगवंताच्या गुणाबरोबर भगवंताच्या लीला पण आपल्याला स्मरण करायला भेटणार आहेत. आणि याच्यात दोन गोष्टी आहेत, एक तर भगवंताची महानता आपल्याला कळेल आणि नंतर भगवंताची मधुरता. दुसरी शिक्षा आपल्याला हे भेटणार आहे की भगवंत आपण ज्यांची भक्ती करतोय तर त्यांचे गुण आपल्यात आत्मसात झाले पाहिजे. जसं लोखंड ते आग्नेत गेलं तर लाल आग्नेसारखं स्वरूप धारण करते, आणि तेच लोखंड जेव्हा एखादं थंड बर्फात गेलं तर थंड बर्फासारखं होऊन जाते. तसं जीवात्मा जेव्हा तो भौतिक संसाराच्या संपर्कात जातो तो भौतिक गुण चेतना त्याच्या सोबत घेऊन येतात. पण ज्या भगवंताची भक्ती करतो, ज्यांना आपण लीडर मानतो, जे आपले आदर्श आहेत, इष्टदेव आहेत, आपण त्याच्यासाठी सर्व काही करतो, भक्ती कशासाठी करतो, त्यांना प्रसन्न आहे. मग त्यांचे काहीतरी गुण त्यांच्या लील्यातून आपल्या जीवनात केलं पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनात आत्मसात करून ते प्रगतीपथावर केलं पाहिजे. नाही तर वर्षानुवर्षे भक्तीत राहिले तुम्ही आणि तुमच्या भक्तीचा विकास होत नसेल आणि तुमच्या गुणाचा विकास होत नसेल. अजून बी काही लोकांना नाही का भक्ती करतात पण जी वृत्ती असते कंट्रोल करण्याची, डॉमिनेट करण्याची, भांड्यान तंटा, अहंकार धरण्याची, लोभ धरण्याची, तर असं समजायचं की आपल्या हृदयामध्ये अजून नाही का रावणच बसलेलं, भगवंत नाही आलेले. तर मग आपल्याला रामाला स्थापित करायचं असेल, रामाला आंतरित करायचं, रामाला आकर्षित करायचं ना आपल्याला. लोखंड लोचिंबाच्या प्रती आकर्षित होते ना, तसं भगवंताला आपल्याप्रती आकर्षित करायचं असेल तर तसे गुण आपल्याला पण आत्मसात करणं गरजेचं आहे. तर हे आजचा गुण विशेष असणार आहे. तर हे पहिलं गुण असणार आहे गुणवान. त्यांचा कोणता गुण आहे? गुणवान. या जगामध्ये महान व्यक्ती, जे पुण्यवान व्यक्ती असतात, त्यांना जन्म, संपत्ती, शिक्षण या सर्वोत्तम गोष्टी जर प्रत्येकाची गरज असते, बरोबर. पण याच्यापैकी एक तुमच्या जर एखादी गुण असेल, संपत्ती, ज्ञान किंवा धन, तर तुम्हाला अहंकार, गर्व येण्याची शक्यता असते, बरोबर. कोणाला पदाचा गर्व असतो, कोणाला धनाचा गर्व असतो, कोणाला रूपाचा गर्व असतो, कोणाला शिक्षणाचा गर्व असतो. मग एक जरी असलं तरी त्याला अहंकार, अभिमान येण्याची शक्यता असते. पण भगवंताकडे हे सगळे गुण होते. भगवंत उच्च कुळात जन्माला आले होते, त्याचं सौंदर्यवान पण होते, धनवान पण होते. म्हणजे भगवंताकडे सगळे गुण असून सुद्धा भगवंत कसे होते? गुणवान होते, फ्लेक्झिबल होते. ज्या टायमाला जिथं गरजेचं असेल ते गुण त्यांनी प्रदर्शित केले. असं नाही की चला बाबा आता मी वागताना ते सदैव सगळ्यांशी सौम्य व्यवहार करायचे, आपले गुण प्रदर्शित करायचे. म्हणून साहजिक रामाकडे, भगवान रामचंद्राकडे आकर्षित व्हायचं. आणि गुण हा शब्द कुठं प्रदर्शित करतो? पहिलं म्हणजे गुह, निषाद. जेव्हा वनवासात भगवंत गेले तो गुहाला कळलं की कैकेयीच्या वरदानामुळे भगवान रामचंद्राला वनवास झाला. तो गुहाने त्यांना आपलं राज्य देण्याचं हे केलं. तर भगवंत म्हणले नाही, हे राज्य तुझं आहे. आणि त्या भगवंताच्या ते म्हणले मी चांगले व्यंजन करतो, नाही ते पण नाही, तू जे खातोय ते कंदमूळ मला दे. आणि गुहाला ते काय म्हणजे तू माझा मित्र आहेस. म्हणजे तिथं गुहाने भगवंताने कोणता गुण प्रदर्शित केला? गुहाचा आणि भगवंताच्या गुणामध्ये जर पाहिलं, जातीच्या, धनाच्या, पदाच्या, रूपाच्या कुठंच नव्हतं गुह. पण भगवंताने ते गुण मग त्या लेवलला येऊन खाली येऊन गुहाशी काय केली? मैत्री केली, निषाद प्रमुख. म्हणजे इथे आपल्याला काय शिकायचं आहे? जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात असतो तर आपण ज्या स्तरावर असतो तर सर्वसामान्य भक्तीमध्ये जिथं आपण नाही का त्या स्तरावरून इथं आलं पाहिजे. नाही तर अरे मी तर एवढा मोठा, मला काय गरज आहे? तर समजायचं की तुम्हाला अभिमान, गर्वामुळं, मी नेहमी सांगत असतो प्रवचनावर, लोक वाकच शकत नाही. कोणी नम्रता कोणी घेऊ शकत नाही. दोन लोक, ज्याच्या हाडीचं नसेल, लोखंडाचा रॉड असेल तो, आणि दुसरं कोण माहिती आहे ज्याचा अहंकार एवढा मोठा आहे ना, मग समजायचं याला या दोन्हीपैकी एक रॉड बसलेला आहे ह्याच्यामध्ये, तोपर्यंत वाकत नाही. म्हणून इथे गुहा निषाद. आणि दुसरा गुण भगवंत सुग्रीव कोण होता? वानर होता. भगवंतानं सगळी सृष्टी निर्माण केली, पण भगवंतानं सूर्याशी काय केली? मैत्री केली. म्हणजे गुणाला काय केलं? आणि तिसरं भगवंताने असुर म्हणजे काय? बिभीषणाशी मैत्री केली. तिथे तिघांचं जर पाहिलं
तर तिघही कुठे भगवंताच्या याच्यात नव्हते, पण भगवंताने काय केलं, आपला जो गुण आहे तो प्रदर्शित केला आणि ह्या गुणाद्वारे भगवंताने काय केली, ह्या सर्वांबरोबर मैत्री केली, स्नेह केलं, प्रेम केलं आणि तेवढी काळजी पण घेतली. आणि जेव्हा ही गुण आपण प्रदर्शित करू तेव्हा आपण सगळ्यांशी मैत्री करू, भक्ती मार्गामध्ये, समाजामध्ये, परिवारामध्ये, मग ती बायको असो, नवरा असो, मुलं असो, सासू सासरे असो. हे कशामुळे माहिती आहे का, जे गुण आहे तो आत्मसात केल्यानंतर हा झाला विशेष गुणाचं प्रदर्शन आहे. दुसरा गुण आहे भगवंताचा वीर्यवान म्हणजे शक्तिमान, अतिशय सामर्थ्यशाली. बरं, गुणवान असून याचा अर्थ काही जण गुणवान असतात पण शक्तिहीन असतात, म्हणजे त्यांचे गुण पाहून लोक, पण त्याबरोबर भगवंताचा दुसरा गुण पाहिलं वीर्यवान म्हणजे शक्तिशाली, बलशाली. आणि तो गुण कसा दाखवला भगवंतांना, सामर्थ्यशाली. भगवंतांनी खर दूषण आणि रावण कुंभकर्णासारख्या राक्षसावर लढताना आपल्या सामर्थ्य दर्शन करलं. म्हणजे एक मुहूर्त, आपल्या भाषेमध्ये 48 मिनिटांमध्ये 14,000 राक्षसाला नाशिकमध्ये मारलं, जे आपण काळाराम मंदिर आहे, भगवंताने एका मिनिटात मारलं. म्हणजे किती भगवंत एका गुणाबरोबर मैत्री करतात, पण टिट फॉर टॅट, जसं तसं ते असुर होते, त्यांना नाही का भगवंताने एका मिनिटामध्ये, एका मुहूर्तामध्ये, एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटामध्ये त्यांचा काय केला, वध केला. हा भगवंताचा दुसरा गुण आहे आणि याचं सामर्थ्याचं दर्शन भगवंत आपल्याला दाखवा. तिसरा गुण आहे धर्मज्ञ म्हणजे भगवंत आपले जे कर्तव्य आहेत आणि धर्माचं रक्षण करताना जो कोणी त्यांना शरणागत आलेला आहे त्यांना भगवंताने काय केलेले, अभय प्रदान केले. धर्मामध्ये त्यांनी कधी चूक नाही केली. म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान असेल, धर्माचं तत्व असेल, त्याला देश काळ पात्रानुसार व्यवहार करण्याचं ज्ञान भेटते. देश कोणता आहे, काळ कोणता आहे, पात्र कोणता आहे, त्यानुसार तो व्यवहार करतो. मग याला म्हणतात धर्मज्ञ. म्हणजे असं नाही की आता मला ज्ञान झालं, ठीक आहे, प्रवचनामध्ये ज्ञान सांगणं गरजेचं आहे, पण घरी गेल्यानंतर भाडास काढणं, किंवा ऑफिसमध्ये भाडास काढणं, किंवा तुम्ही ज्या परिवारामध्ये राहता तिथं भाडास काढणं, याचा अर्थ काय, धर्माचं ज्ञान नसल्यामुळं, अज्ञानामुळं तुम्ही तसं व्यवहार करतात. पण तुम्हाला धर्माचं तत्वज्ञान कळलं तर तुम्ही म्हणता, अरे जाऊ दे, नाही छोट्या आपण कोणती गोष्ट करतो तर आपण कुठं अटकलेत. एकदा जसं शिक्षाष्टम प्रभू आमच्या ब्रह्मचारी क्लासमध्ये बरेच ब्रह्मचारी कंप्लेंट करत होते की प्रसादामध्ये असं तसं हे ते, आणि प्रभूजी प्रवचन अशा लेवलला देतो कृष्ण प्रेमाचं. तर प्रभूजी शेवटी म्हणले, मैं का कृष्ण प्रेम बता रहा हूं और आप क्या इधर दाल राइस में अटके. मैं कृष्ण प्रेम की बात कर रहा हूं और तुम लोग दाल राइस में अटके अभी तक. कहाँ कृष्ण प्रेम और कहाँ दाल राइस. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जर तुमची क्लॅरिटी नसेल अध्यात्मामध्ये तर तुम्ही छोट्या गोष्टीमध्ये अटकणार. माझ्या मुलानंच मला मदत नाही केली, माझा नवराच मला मदत करत नाही, माझी बायकोच करत नाही, की माझे नातेवाईकच असे करतात तसे करतात. म्हणजे तुझं माइंड आहे ना त्या भौतिक संसारामध्ये तिथंच अटकलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला अध्यात्माचं कवडीचं ज्ञान कळालं नाही. हे एकदम रिलेव्हेंट आहे, प्रॅक्टिकली आहे. आणि भगवंताने हे गुण कधी प्रदर्शित केला, भगवंताने धर्मज्ञ ज्ञान सांगताना जेव्हा कैकेयीनं शाप दिला तर भगवंत पहिले कोणाच्याकडे आले माहिती आहे का, कौशल्याकडे आले. कौशल्या नमस्कार केला आणि केल्यानंतर भगवंत कौशल्याला काय म्हणतात, कौशल्याला तर एवढा आनंद झाला की आता भगवान रामचंद्र उद्या युवराज पद घेणार सगळं. ते म्हणले की आज माझ्या पित्यानं मला बोलवलं होतं, त्याची इच्छा होती, 2 इच्छा होत्या. एक इच्छा म्हणजे काय, भारताला राज्य दिलं आणि जे दुसरं राज्य वनातलं राज्य मला दिले, मी असा जाईन असं येईन. बघा शब्दाची काय रचना आहे. भगवंत धर्मज्ञ एखादं काय म्हटलं असता आपल्यासारखं, बघ काय केलंय, माझा बाप डोक्यात पाणी झालं, येडावला तो, आणि माझी आई येडवली, मग आपण तर लय तमाशा केला असता, दगड घेऊन फेकून मारले असते. उद्या तुम्हाला घरचं कारभारी बनवायचं, कारभारी बनवता अचानक सांगितलंय की बाबा तुला शेतात जाऊन राहायचंय, तर तुम्ही काय करता, दगड घेऊन मागं लागतं त्या म्हातारीच्या मागं. आपण राडा करून टाकू.
एखादा सरपंच पद, म्हणजे साध्या गोष्टी. भगवंताने कौशल्याला सांगितलंय की माझ्या पितानं मला वनातलं राज्य दिलेलं आहे आणि मी असा जाणार आणि असा येणार आहे, म्हणजे जास्त वेळ नाही. म्हणजे भगवंताने तिथं प्रेझेंट करताना मोठ्या प्रॉब्लेमला सुद्धा त्यांनी काय केलं, त्या मोठ्या प्रॉब्लेमला छोटंसं करून टाकलं आणि ते वातावरण कसं जे गरम व्हायचं त्याला शांत केलं. याला म्हणतात धर्मज्ञ, याला म्हणतात परिपक्वता, आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात मॅच्युरिटी, की कोण्या प्रॉब्लेमला कधी कसं हे करायचं. आणि दुसरं, भगवंताने कौशल्य काही केलं, काय म्हटलं, एवढंच ना, सोपं आहे ना. मला आधी सांगितलं असतं ते एवढं हे करण्याची खूप भावना जाण्याची गरज नव्हती. आई तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे, माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, तू सांगितलं तर मी सहज गेलो असतो. म्हणजे भगवंताने तिथं धर्माचं जे तत्व नाही, कारण भगवंताच्या जीवनामध्ये मोठं ध्येय होतं, आयुध्य नव्हते. त्यांना देवदेवतांना नाही का अभय प्रदान कर, ऋषी मुनींना मुक्त करायचं होतं, म्हणून त्यांच्या डोक्यात हायर गोष्ट होती, म्हणून ते लोअर गोष्टीमध्ये अटकले नाही. तसंच भक्ती मार्गामध्ये, अध्यात्मामध्ये जेव्हा आपल्या जीवनात भगवत प्राप्ती असेल, भगवंताची भक्ती आपल्याला गांभीर्यानं करायचं असेल, तर तुम्ही भौतिक संसाराच्या फालतू गोष्टीमध्ये अटकणार नाहीत. आणि याचं चांगलं उदाहरण आहे की जर त्यांच्याकडे कोणी अभय मागितलं, तो जरी दुश्मन असेल, शत्रू जरी असेल, तर धर्मज्ञ म्हणजे काय, शत्रूला सुद्धा भगवंताने बिभीषणाला काय दिलं, अभय प्रदान केलं. आपल्याकडे शत्रुता आपण काय करतो, वाढवत राहत असतो. कसं अग्नीमध्ये जसं तेल टाकतात तसं आपण वाढवत राहतो, नेहमी कटकट करणं किंवा काही करणं. आता मध्यंतरी मला एक फोन आला होता माझ्या परिवारातून एखादा, एवढं गारानं कंटाळा आला, फोन उचलाव का नाही. मी मग त्यांना सांगितलं, बाबा अरे आपलं एज किती आहे, आपण किती जगणार आपल्याला माहीत नाही, आपण कुठं अटकलो आहेत. आणि हे मारता मारता ह्याच गोष्टी आठवल्या आणि एवढे प्रवचन कीर्तन ऐकले ते एका मिनिटात वाया जातात. म्हटलं हे भरत महाराजसारखा व्यक्ती भावस्तरावर होता आणि त्याच्यानंतर प्रेम होतं, तो माणूस हरणामध्ये अटकला आणि 3 जन्म घ्यावं लागले. तसंच आपल्या जीवनामध्ये जीवनभर भक्ती करताना एखाद्याच्या बांधावरून, घराच्या रूमवरून किंवा खाण्यापिण्याच्या वस्तूवरून किंवा पैशावरून अटकताना, तर तिथून वापस यावं लागेल राव. म्हणजे लाईफमध्ये किती रिस्क घेतो आपण, कळतं का. प्रवचन जड चाललंय का तुम्हाला? हां तर महत्त्वाचं आहे की हायर गोष्ट ठेवा, हे दुसरं भगवंताचा गुण आहे. आणि ते आपल्या शत्रूला सुद्धा ते काय करतात, जो समर्पित होतो त्याला संरक्षण देतात, अभय प्रदान करतात आणि सर्व काही देतात. एकानं प्रश्न विचारला भगवान रामचंद्राला की बिभीषण आलाय शरणागत आणि तुम्ही त्याला काय दिलं, वचन दिलं, काय दिलं की तू आता लंकेचा राजा. उद्या यदा कदाचित जर रावण जर आला शरणागत, तर तुम्ही त्याला काय देणार. भगवंत म्हणतात की माझी अयोध्या नगरी देईन. अयोध्या नगरी, मग तुम्ही भारताला काय देणार. अयोध्या नगरी रावणाला दिली तर भारताला काय देणार. ते म्हणते माझं साकेत धाम आहे ना, अयोध्या धाम वैकुंठ धाम देईन. मग भारताला तुम्ही अयोध्या देता तर तुम्ही कुठं राहता. भगवंत म्हणतात जे माझे भक्त माझे प्रेमाने भक्ती करतात त्याच्या हृदयामध्ये मी निवास करेल. कुठं निवास करेल, भगवंत. म्हणजे भगवंताचा धर्मज्ञ, अभय प्रदान करण्यासाठी किती भगवंत. म्हणून आपण या जगामध्ये ज्याला त्याला शरणागत व्हायची गरज नाही, एकाच बापाला शरणागत व्हायचं, ते म्हणजे राम आणि कृष्ण, बाकी कोण नसलं पाहिजे, हे दिलेलं आहे. तिसरं आहे भगवंताचा चौथा गुण आहे कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणं. म्हणजे भगवंतानं जर कोणी प्रभू रामचंद्र छोटीतली छोटी जरी सेवा केली, भगवंत त्या सेवेला विसरत नाही. भगवंत त्याचं ऋण नाही का फेडतात. आणि याचं चांगले उदाहरण 3-4 उदाहरणं आहेत. एक म्हणजे कृष्णलीलेत जाऊया. कृष्णलीलेमध्ये प्रश्न विचारला होता की भगवान कृष्णाने माकडांना लोणी का खाऊ घातलं. आचार्य सांगतात की माकडाने भगवान रामलीलेमध्ये खूप मदत केली भगवंताची. त्यांना जेवढं प्रेमानं अर्पण करायचं ते भेटू शकलं नाही. भगवंत म्हणले माझा पुढचा जो अवतार होईल ना, मी व्याजासहित तुम्हाला डबल खाऊ घालेन, जे मी खाईन ते तुम्हाला खाऊ घालेन. म्हणून सगळ्या माकडाला, आज बी वृंदावनमध्ये माकडं जास्त काय आहेत, दुसरीकडे कुठं तुम्हाला माकडं पाहायला भेटणार नाही त्याच एरियामध्ये. कारण सगळे अयोध्येचे माकडं अयोध्येला आहेत आणि 2 ठिकाणी जास्त माकडं पाहायला भेटतात, एक अयोध्यामध्ये आणि
वृंदावन मथुरामध्ये. म्हणजे सगळे माकडं तिथे आले, भगवंतांना आश्रय दिले, थांबा इथं, आपल्यासारख्याला पकडून द्या. मी तर म्हणतो माकडं कोणते खरे आहेत, ते माकडं नाहीत, आपण माकडं आहेत. आपण 4 दिवसातून लगेच उड्या मारतो घराकडे, संसाराकडे, पण ते कायमस्वरूपी धामात राहतात. तर भगवंताने काय केलंय, त्यांच्या सेवेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दुसऱ्या अवतारामध्ये लोणी खाऊ घातलं. बरं, याचं आणखीन 3 रामलीलेमध्ये उदाहरण घेऊ. एक म्हणजे खारुताई. एकदा जेव्हा लंकेचा पूल बांधायचा होता, तर हनुमानजी, जामवंत, नल, नील असे मोठमोठे एवढा मोठमोठे घर, हे खारुताई काय पाण्यात जायची आणि ओलं करून माती टाकायची. तर हनुमानजी खूप वैतागले की सारखे पायामध्ये येते, रागवायला लागले, होय बाजूला. भगवंत म्हणले, इकडे तुझ्या शक्तीनं तू जेवढे दगड उचलतोयस आणि तिच्या शक्तीने ते करते, मला दोघं प्रिय आहेत. मग खारुताईला विचारलं की तुझ्या एवढ्या मातीनं काय होणार आहे. म्हणजे भगवंत हे मोठे मोठे दगड टाकतात, पण त्या दगडामध्ये कुठे जागा फट राहते, ते भरण्याचं काम मी करते. माझी जी शक्ती आहे तुमच्या सेवेमध्ये मी संलग्न होते. आणि मग भगवंत हे जेव्हा खारूकून ऐकतात, तर भगवंत काय करतात, त्या खारूला घेतात आणि आपल्या हातानं नाही का काय करतात, चोंबाळतात. तर आज मी खारुताईचे असं म्हणतात की तिच्या पाठीवर 3 बोट आहेत भगवान रामचंद्राची, ती वन पडलेलं आहे. का भगवंताने त्या सेवेचं, जेव्हा तुम्ही खारुताईला बघता तर तुम्हाला भगवान रामचंद्राची लीलाची आठवण झाली पाहिजे की छोटीशी सेवा केलेली, तिच्या कॅपॅसिटीने तिने सेवा केली, भगवंताने त्याचं कृतज्ञता व्यक्त केली. दुसरं आहे वाननेरा आणि हनुमानजी. वानराला भगवंताने जेव्हा सगळं युद्ध झालं, सगळेजण अयोध्येमध्ये आले पुष्पक विमानामध्ये बसून, भगवंताने सगळ्याला माणिक, मोती सगळं काही दिलं, भरपूर खाण्यासाठी. ते म्हणले, अयोध्येचे जेवढे वन आहेत तेवढं तुम्हाला जे खायचं ते खा. आणि भरपूर प्रचुर मात्रामध्ये फळ फूल, त्यांच्या नाना प्रकारचे व्यंजन खाऊ घातले. त्याबरोबर जेव्हा त्यांना ते धन संपत्ती वाटायची आली, तर सगळे माकडे घेऊन ते हार घालायचे. आता त्यांना काय, माकडांना हार कसे घालायचे. सगळ्या शेवटी एक व्यापारी चांगला, सगळ्याला वाटलं हनुमानजीला काहीच राहिलं नाही. एक व्यापारी आला आणि त्याने सुंदर माणिक मोत्याचे हार नाही का भगवंताला अर्पण केला. भगवंतानं पाहिलं, पण सीतामाईकडे पाहिलं, सीतानं पाहिलं, सगळ्याला दिलं, पण माझा जो पुत्र आहे कोण, हनुमान राया, त्याला काहीच दिलं नाही. आपल्या गळ्यातली ती मूल्यवान हार काढते आणि हनुमानला देऊन टाकते. हनुमान घेतात ते हार आणि घेतल्यानंतर काय करतात, फोडून काढतात. केल्यानंतर ते व्यापारी असतो तो रागवतो, का एवढा माते, सीतामाई अचंबित होती, रामचंद्र अचंबित होता, हे काय चालू आहे प्रकार. भगवंत म्हणतात काय करतात. हनुमान रायाला विचारलं, ते म्हणतात की मी ह्या मोत्यामध्ये बघतो तुम्ही आहात का. जर तुम्ही असाल तर ही मोत्याची माळा मला महत्वाची. म्हणजे भक्तांसाठी लेसन आहे. सोन्याच्या माळा घालताना त्याचे राम आहे का, नाही, चोराचा आहे ते. तुळशीच्या माळामध्ये कोण आहेत, कृष्ण आणि राम आहेत. कोणत्या माळा घालायचं तुम्ही ठरवा. आताच वृंदावन यात्रेमध्ये ते आमच्या मात्याची जी गेली माळा, बिचारीची किती 14.5 ग्रामची होती, 2-2.5 लाखाचं. घाला, मी त्याच्या विरोधात नाही बरं. ते म्हणा काय आजकाल प्रभूजीले सोन्याच्या मागं ठोकून पिटून लागलेले आहेत. घाला बाबा, तुम्हीच कष्ट करतात, तुम्हीच घाला, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तर त्या मोत्याच्या माळा फोडत असताना ते आपण विचारलं का बरं फोडतो. मग भगवंत, तेव्हा तू एवढं जर तुला वाटत असेल तुझ्या हृदयामध्ये भगवंत आहेत का, ते म्हणे आहे ना. आणि मग हनुमानजी छाती फाडून दाखवतात. म्हणजे तिथं 2 लीलाचं प्रदर्शन. भगवंताने त्यांच्या सेवेचा मोबदला दिला. मग जेवढा सेवेचा मोबदला दिला तेवढेच भक्त त्यांनी काय केलं, भगवंताच्या भक्तीमध्ये तळमळ. ते भौतिक गोष्टीमध्ये अटकले नाही, ते भगवंताच्या भक्तीमध्ये वाढवला. हा भगवंताचा कितवा गुण आहे. भगवंत काय करतात, कोणाच्या सेवेला दुर्लक्ष करत नाही. भले त्यांच्याकडून किती त्रास झाला असेल. आता माकडं काय शांत प्राणी आहे का, त्रास दिलाच असेल, पण भगवंतानं त्या त्रासाला दुर्लक्ष केलं, पण त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भगवंताचा हा 4था गुण आहे. 5वा गुण आहे भगवंताचा सत्यवाक्यता. सत्यवाक्यता म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये दिलेला शब्द पाळणारा मनुष्य म्हणजे सत्यवाक्यता. काहीने सांगितलं की तुमच्या पित्याची इच्छा आहे की तुम्ही 2 वरदान, एक म्हणजे वनवासात जावं, राज्य भगवंताला जावा. एवढंच ऐकलं भगवंतानं. किंतु परंतु का, कसं, कधी
आणि माझ्यासोबत आज असं का झालं नाही. शब्द ऐकला लगेच भगवंत. तिथे एक आचार्य सांगतात महर्षी वाल्मिकी निर्मोह, म्हणजे भगवंत येण्याच्या पहिले त्यांचा मोह नव्हता, आणि जेव्हा त्यांना सांगितलं की राज्यपद भेटणार आहे तेव्हा पण मोह नव्हता. भगवंताच्या चेहऱ्यावर कसा होता, हास्यरस होता. रस म्हणजे हास्य, स्मित हास्य होतं. आणि सत्यवाक्यता जेव्हा ऐकलं तर भगवंत म्हणले आनंदाने गेले. आणि गेल्यानंतर जेव्हा वनवासात सगळेजण म्हणत होते की तुम्ही ह्या वाक्याचं काय करा, तुम्ही एवढा स्वीकार करू. एवढं दशरथ महाराज पण म्हटले, पण नाही, तुमचा जो आदेश दिलेला आहे तो मी आता सर्वपाने माने. प्राण जाय पण वचन न जाय. आपलं काय होतंय, प्राण गेला, आपलं वचन गेले तरी चालेल, पण प्राण वाचला पाहिजे. आणि माणूस लय खोटं बोलतो. आलोच 5 मिनिटं तुमच्या हॉलच्या बाहेरच आहे, तो असतो बरं शिवड्याला कुठंतरी एवढा लांब लांब, हां, किंवा एसएमबीटीला असतो. म्हणजे आपल्याला आजकाल आपल्या वाणीचा प्रभाव एवढा का पडत नाही. पहिले ऋषीमुनी शाप द्यायचे, ब्राह्मण शाप द्यायचे, किंवा त्याची वाणी खरी ठरायचे. आचार्य म्हणतात कलियुगामध्ये जेवढं खोटं बोलेल मनुष्य तेवढा त्याच्या शब्दाचा प्रभाव लोक होणार नाही. म्हणून जे साधू संत प्रवचन करतात ना, ते जर खोटं बोलत असेल ना त्यांच्या जीवनात, तर त्यांच्या शब्दाचा ना काय एवढा प्रभाव त्यांच्या श्रोत्यावर होत नाही. म्हणून वाणीमध्ये सत्यता ठेवली पाहिजे. येऊन घरामध्ये तुम्ही राहतात ना, सत्यता पालन केली तर तुमच्या शब्दाचा प्रभाव पडतो. म्हणजे लोकांना ते परिवर्तित करण्यासाठी भाग पाडतं ते शब्द. आणि जर त्या शब्दामध्ये दूषितपणा असेल तर लोक ऐकून ना ऐकल्यासारखं करतात. या कानातून ऐकतात आणि या कानातून सोडून देतात. म्हणून शब्दाला हे असतं. म्हणून इथं दिलेले पित्याला दिलेलं वचन प्रभू रामचंद्रानं पाळलं आणि ते शेवटपर्यंत एकनिष्ठ राहिले. ते माघारी फिरले नाही, वनातच राहिले 14 वर्षे. ह्या भगवंताचा कितवा गुण आहे, 5वा. पुढचा गुण आहे दृढव्रता. म्हणजे दृढव्रत म्हणजे एकदा संरक्षणाची हमी घेतली तर त्या भक्ताला भगवंत काय करतात, संरक्षण देतात. जसं दंडकारण्यातले सगळे ऋषीमुनी गेली भगवंताकडे की हे जे खर दूषण आहेत, रावणाचे जे असुर आहेत ते काय करतात, मारून खात आहेत, जिवंत खात आहेत, आणि आम्हाला अभय कुठं नाही. भगवंतामध्ये काळजी करू नका, मी तुमचं रक्षण करीन आणि असुरांचा नाश करेन. आणि भगवंताने ते केलं. हा पहिला गुण. दुसरा गुण, जेव्हा ऋषीमुनींना भगवंताच्या सौंदर्याकडे पाहिलं, एवढे आकर्षित झाले, एवढे मोहित झाले, तर सगळे ऋषीमुनी म्हटले की आम्हाला तुम्हाला व्यक्तिगत संग करायचा आहे. भगवंत म्हटले ह्या जन्मामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम आहे, पुढचा जन्म जेव्हा होईल तेव्हा तुम्ही सगळ्या ऋषीमुनी पत्नी म्हणून जन्माला या. आणि त्या श्रुती म्हणून जन्माला आल्या. आणि वृंदावनच्या काही गोपी झाल्या, 16,108 राण्या झाल्या. त्यांच्या भावानुसार, त्यांच्या रसानुसार भगवंतांनी काय केले, ते दृढव्रत म्हणजे एकदा वचन घेतलं, वचन दिलं, त्याची पूर्तता भगवंत करता. ह्या जगामध्ये वचन घंट्याला बदलत आहे, माणूस काळानुसार बदलत आहे, पण भगवंत एकदा भक्ताला वचन दिलं तर भगवंत कधी विसरत नाहीत. म्हणून ह्या जगामध्ये आपल्याला एकच आशेचे किरण आहे की भगवंत राधागोविंद महाराज एका आशेच्या प्रवचनावर रडत होते, लिटरली रडत होते. का बरं, की माझे भगवंत किती दयाळू आहेत की माझ्यासारख्या बद्ध जीवांच्या उद्धारासाठी इथे येतात आणि ते एक ना एक दिवस माझ्यासारख्या पती जीवाचा उद्धार करतात. लिटरली महाराज रडत होते की मला एवढं आशेचे किरण आहे की माझे भगवंत माझा उद्धार करतील. आता ते संन्यासी आहेत आणि भागवतम ज्यांच्या रोमरोमात आहे, रामचरित्रमानस पाठ लहानपणापासून ते शाळेत जाताना झाडावर बसून रामचरित्रमानस वाचायचे, शाळेतला अभ्यास करत नसायचे. म्हणजे एक मिनिटसुद्धा रामचरित्रमानस श्रीमद भागवतम म्हणजे ते दिवसभर रात्रभर भागवत. एकदा प्रभुपाद वृंदावनमध्ये लाईट चालू होती, तर ते प्रभुपादांनी पाहिलं रात्री 2 वाजले होते, तर डोकून पाहिलं लाईट का चालू आहे, तर राधागोविंद महाराज रात्री 2 वाजता भागवतम वाचत बसले होते. आणि जेव्हा कधी त्यांना पाहिलं एकमेव, आणि मग महाराजांना प्रभुपादांनी सांगितलं राधागोविंद महाराजांना की तू भागवत कथा करीत राहा. आणि ते शेवटपर आज बी त्यांच्याकडे दीक्षा घ्यायची असेल, डिसायपल रोजचे 2 घंटे भागवतम वाचणारा असेल, म्हणजे इस्कॉनच्या येण्याचे पहिले कमी 4-5 वेळा भागवतम आणि त्याच्यानंतर तर त्याला दीक्षा देतात. असं कोणाला दीक्षा देत नाही. ते मंदिर अजिबात बांधले नाही महाराजांनी, एक सुद्धा मंदिर नाही बांधलं महाराज त्यांच्या डिसायपल करून, जसं गोपालकृष्ण महाराज त्यांच्या शिष्याकडून रोजच्या 21 माळा करणार असेल तर दीक्षा देतात. राधागोविंद महाराजांकडे दीक्षा घ्यायची असेल
डेली 1 घंटा तरी 2 घंटे 1-2 घंटे भागवतम वाचलं पाहिजे. महाराज म्हणतात डेली तुमचं भागवतम वाचन झालं पाहिजे. म्हणजे आणि त्यांचे गृहस्थ डिसायपल सुद्धा ब्रह्मचार्याला हे करू. मी आता पटण्याचे एक भक्त मला नेहमी फोन, ते एक मुद्दा बोलायचं, एक श्लोक कोट करतात, इकून तिकून मी ऐकतच राहतो. अरे बापरे, माणसाचा किती अभ्यास एक मुद्द्यावर. म्हणजे याला काय म्हणतात, पूर्ण कृष्ण भावनाबी झालेले पर्सन. तर मुद्दा असा आहे की दृढवर्ता असे भगवंत काय करतात, आपल्या दुर्लक्ष कोणाला करत नाही तर संरक्षण करतात. आणि मग आता ते आदेश कशाच्या माध्यमातून भेटतात, तर धर्मग्रंथ, गुरु, साधू, शास्त्राच्या माध्यमातून आपल्याला त्यांची दुर्वार्ता कळण. म्हणून आपण जसं लीला ऐकू. आता एका शब्दावर भगवंताच्या खूप लीला आहे. कृष्ण लीला पण आहे, रामलीला पण आहे. आज आपल्याला एवढा वेळ नाही, जसं आपण पुढे फास्ट फॉरवर्ड. त्याच्यानंतर 7वं गुण चरित्र संपन्न. राम ह्या शब्दाचा अर्थ काय, सगळे त्यांच्यात रमण्य होतात. आणि दुसरं चरित्र आहे त्याला म्हणतात दुराचार किंवा दुरचरित्र म्हणतात, रावण. रावण ह्या शब्दाचा अर्थ काय, सगळ्यांना रडविणारे. कोणाला, सगळ्याला रडवणार. म्हणजे दोघा चरित्रामध्ये एकाला रमण करणार आहे आणि एका चरित्र काय आहे, रडणार आहे. तर या गोष्टीमध्ये आदर्श चरित्र जे घालून द्यायचं असते, आपल्या चरित्रामुळे लोक दुःखी आहेत का आनंदी आहेत आपण पाहिलं पाहिजे. चरित्र म्हणजे काय की आपण दुसऱ्यासाठी किती आपलं संपूर्ण जीवन देतो त्याच्यावर लोक आनंदी होतात, की किती आपल्या व्यवहारामुळं, आपल्या शब्दामुळं, आपल्या कार्यामुळं लोक दुःखी होतात. तर हे याला म्हणतात चारित्र्य संपन्न. आणि भगवंत इथे काय करतात, आपल्या उदाहरणातून ते गुण प्रदर्शित करतात. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये एकच पत्नीव्रत धारण केले रामचंद्रांच्या. आणि रावणानं काय केलंय, देवकन्या, ऋषिकन्या, मनुष्यकन्या, सगळ्या कन्या चोरून काय केलं, त्याचा भोग करीत गेलेले. नागकन्याला सुद्धा केलं. म्हणजे हे चरित्रामध्ये एकनिष्ठ राहण्यासाठी शिक्षा भगवंत देतात. आणि भगवंताचा हा 7वां गुण आहे. भगवंताचा 8वां गुण आहे सर्व भूतेषु कोहित. म्हणजे भगवंत काय करतात, कोणताही भेदभाव न करता सर्वांचे भल्याची इच्छा पूर्ण करे भगवंत आहेत. जसं सूर्य काय करतो, सगळ्यांना प्रकाश देतो ना, भेदभाव करतो, गरीब श्रीमंत, काळा गोरा, ज्ञानी अज्ञानी काहीच करत नाही. सूर्य ज्याप्रमाणे सगळ्यांना करतो, म्हणून भगवंत कोण्या वंशातून आले, सूर्यवंशातून आलेले. हवा सगळ्याला समान देते, सृष्टी सगळ्यांना समान देते, माणसंच भेदभाव करतात. रूपामध्ये, गुणामध्ये, धनामध्ये. आजकाल तर एवढं सोशल मीडियामध्ये बापरे डेंजर वातावरण चालू आहे, तर न बोललेलंच बरं. तर चर्च हे दिलेले. तर भगवंत इथं काय करतात, आपल्या सर्व हित म्हणजे ते कोणाकडं न करता त्याचा भौतिक अवस्था पाहता त्याचा उद्धार करतात. जसं आयल्याचं उदाहरण घ्या. आयल्याला काय केलं, ते शिळामध्ये पश्चाताप अवस्था होते, पण भगवंतानं चरण स्पर्शाने तिचा उद्धार केला. दुसरं कोण आहे, जटायू. जटायूचा कोणत्या अवस्था होता, ते काय मनुष्य होता का, पण त्याच्या भल्यासाठी स्वतः भगवंताने अंत्येष्टी संस्कार केला आणि आपल्या साकेत धामाचा दिलेलं. म्हणजे त्यासाठी जे हित आहे काय, सर्व भूतेशी को हित, को म्हणजे ज्या जीवात्म्याचे जे हित आहे ते दिलं. भौतिक संपदा नाही दिली भगवंतानं, त्यांचा उद्धार केला. म्हणून आपण खरे हितचिंतक कधी होऊ शकतो माहिती आहे का. खरे हितचिंतक हे नाही की तुम्ही किती लोकांना वस्तू दे. खरे हितचिंतक आपल्या आजूबाजूला भगवंताच्या भक्तीमध्ये किती संलग्न करतात, हे खरे हितचिंतक आहे. मग खरे हितचिंतक आपली बायको भक्त झाली पाहिजे, नवरा भक्त झाले पाहिजे, आपले मुलं भक्त झाले पाहिजे, आपल्या परिवारातले भक्त झाले पाहिजे, आपल्या शेजारी पाजारी भक्त झाले पाहिजे. हा गुण आपण. आणि सगळ्यात मोठे हितचिंतक कोण आहेत ह्या जगामध्ये होत्या, संत तुकाराम महाराज, जे संत होऊन गेलेले, शिल प्रभुपाद, ज्यांनी जगामध्ये जे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये जे फसलेले लोक आहेत त्यांच्या उद्धारासाठी भगवंताच्या भक्तीमध्ये संलग्न केलं. म्हणून आपण भक्तीमध्ये, ते जर नसले असते तर आपण कुठं भक्ती केली असते. असंच आपण कुठंतरी पार्ट्या करून फिरत बसलो असतो किंवा संध्याकाळी टाइमपास क्रिकेट खेळलो असतो. पण या साधनांचे आणि गुरुची कृपा आहे म्हणून आपण भगवत भक्तीमध्ये आलोय. तसंच आपण आपली खरे हितचिंतक लोकांना भक्तीत लावणं हा भगवंताचा गुण आहे आणि त्याचा उद्धार केला पाहिजे. आणि म्हणून हा दिलाय. पुढचा गुण आहे 9वा गुण आहे विद्वान. विद्वान म्हणजे भगवंत 64 कुलेमध्ये 64 कला आहेत, त्याच्यामध्ये निपुण्य होते. विशेष करून वेदांमध्ये प्रावीण्य होतं, धनुर्विद्यामध्ये प्रावीण्य होतं. भगवान रामचंद्र चांगले गायन पण करायचे.
त्याच्यानंतर वाद्य पण करायचे, चित्रकला पण करायचे आणि भगवंत नृत्य पण करायचे. म्हणजे भगवंताकडे इनबिल्ट सगळे गुण आत्मसात होते. म्हणून भक्ती मार्गामध्ये एकदा शिक्षाष्टप्रभूला विचारलं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, हार्वर्ड का ऑक्सफोर्डमध्ये, की तुमचं इंट्रोडक्शन काय. पहिल्यांदा दिलं ते इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते असं भरपूर दिलं. तर ते म्हणतात आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी, मी शिकतोय. बघा आज प्रभूजी छान प्रवचन देतात, संस्कृत श्लोक कमांड प्रवचन त्यांचे खूप डीप, गायन पण छान, शृंगार पण छान करतात प्रभू, सगळे गुण आहे. पण तरी ते काय म्हणतात कुकिंग पण प्रभूजी लय छान करतात बरं, एकदम क्वालिटी कुक आहे. आम्ही पहिल्यांदा कुकिंग करायचो ना तर बोल चपाती काही क्या आहे, किसको खिला रे आप. भाज्या पण ज्या भाज्या आहेत पॉसिबल आणि साधे सिंपल मसाला, जास्त काही हे नाही, पण एकदम क्वालिटी कुकिंग असेल. म्हणजे एवढे गुण आज म्हणजे भगवंताचे होते. आणि तर आपल्याला शिकायचा मुद्दा असा आहे की आपण सगळ्या गोष्टी शिकल्या पाहिजे. ते म्हणतात प्रभूजी आम्ही तर ऑफिस नाही, तुम्हाला स्वयंपाक करता आला पाहिजे, प्रवचन बी देता आलं पाहिजे, गायन बी शिकलं पाहिजे, हरकत नाही, ट्राय करायचं. हळूहळू तुम्ही जेव्हा पाण्यात पडलं तर पोहणं, तसं एक एक गुण शिकायचं, माणसाला एंगेज राहून घ्यायचं मनाला आणि आपल्या ते गुण विकसित कर. आता आम्हाला घरी कधी कुकिंग केलेलं मला आठवत नाही. मी खिचडी बनवायचो, आईला प्रॉब्लेम्स आले काही, चूल पेटवायचो, सगळं करायचो, सडा सारवण पण करायचो. त्याचा फायदा मला इस्कॉन नाशिकला झालं, स्वयंपाक करताना शिकलो स्वयंपाक. गायन बी चला तोडकं मोडकं चालतं काही नाही, जेवढं जमतं आहे तेवढं शिकत राहायचं आपण जीवनात. असं नाही की लिमिटेशन अरे मला नाही जमत, मग मर्शी नोपाशी भाऊ कर, शिक काहीतरी, हा दिलेला आहे. त्याच्यानंतर भगवंताचं एवढं नैपुण्य दिलेलं आहे. अशा प्रत्येक कला आणि कौशल्यामध्ये भगवंताने काय केलं, ते ज्ञान केले आणि त्यांचे भक्त पण तेवढेच करतात. हा भगवंताचा कितवा गुण आहे, 9वा गुण आहे. भगवंताचा गुण आहे सामर्थ्य. सामर्थ्य म्हणजे काय की भगवंत रावण आणि ताटकाच्या वधाच्या वेळी तिन्ही गुणाचे विशेष दर्शन घडतं भगवंताचं. 3 गुण अंतर्भाव असतात. पहिला गुण म्हणजे जेव्हा ताटकाचा वध करायचा त्याच्या पहिला गुण काय आला, अरे स्त्री आहे, हिचा वध करू का नको, म्हणजे तिथं काय भगवंताचा गुण निर्माण झाला, दया, वात्सल्य गुण झालेला. आणि मग दुसरा गुण निर्माण काय झाला की विश्वामित्र मुनी म्हणतात मार, तिकडे गुरुची आज्ञा. म्हणजे सायमेंट्रियसली भगवंत एक लीला करताना बरेच गुण प्रदर्शित करतात. आणि दुसरा गुण रावणाचा वध करताना भगवंत प्रत्येक मस्तक का छाटत होते वारंवार, की हे याच्यासाठी छाटत होते की एकतरी रावणाच्या बुद्धीमध्ये चांगला प्रकाश पडेल. हे मस्तक गेलं तर दुसऱ्या मस्तकामध्ये, दुसऱ्या मस्तक, असे कितीतरी मस्तकामध्ये काहीतरी प्रभाव पडेल एवढी संधी भगवंत देत होते. आणि शेवटी कोण्या मस्तकामध्ये बुद्धी नाही सुचली तर भगवंताने काय काय केलं, मस्तक छाटण्यात उपयोग नाही, याचा मृत्यू कशामध्ये, बेंबीमध्ये मारा बाण, आणि डायरेक्ट नंतर सुधरत नाही. किती संधी दिलेली. म्हणून एकदा जीजस करायला एकानं प्रश्न विचारलेला आहे की किती वेळा माफ केलं पाहिजे. ते म्हणले की 72 वेळा माफ केलं पाहिजे दिवसातून. किती, महिन्यातून नाही बरं, दिवसातून किती वेळा माफ केलं पाहिजे. आणि म्हणून ते काय करतात, आठवड्याभर पाप करतात आणि संडेला तर ओ गॉड फॉरगिव्ह मी, मला माफ कर, लगेच सोमवारपासून पाप चालू. त्याला माहित आहे माझा जीजस मला माफ करणार. याला म्हणतात कुंजर स्नान. म्हणजे आठवडाभर पाप करायचं आणि रविवारी गोदावरी जाऊन स्नान करायचं. स्नान केलं आता पाप धुतले माझे, लगेच सोमवारपासून पापाकडे नाही. तर हे दया आहे. आता ते जीसस क्राइस्ट मोठ्या लेवलला होते, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण तेवढं गुण शिकलो माफ करायचं, तर हा एक शिकलो. म्हणजे भगवंतानं काय केलं, अंतर्भाव शक्तिशाली असून सुद्धा ते सगळे गुण भगवंताने काय केलं, वध केला आणि त्या परिस्थितीनुसार शक्य ते गेलं. हा भगवंताचं सामर्थ्य. त्याच्यानंतर 11वा गुण जितक्रोधा. जितक्रोधा म्हणजे आपल्या क्रोधावर नियंत्रण शकणं आणि गरजेच्या वेळी सेवेला गरज असेल तर क्रोध व्यक्त केला भगवंता. असं कुठेही भडकाभडकी नाही केली. आपल्याकडं कधी बॅटरी गरम होईन भरोसाच नसते. 2 मिनिटात स्वयंपाक करता मला एकट्यालाच खायचं का, तुम्हाला नाही खायचं का, मला मदत करू लागा. मी एकट्यानंच भांडे का घासा, तुम्ही पण मला भांडे घासायला हवा. आता माझ्याकडे आले होते इंद्रनगरचे एक परिवार, बाई नेहमी कटकट करायची त्या नवऱ्याला. देव जाणे त्या जगणं मुश्किल केलं होतं.
म्हणलं प्रभूजी काय करू? म्हणलं जाऊ दे, घर कोणी बघत नाही, घरात भांडे घास. आणि बाई शांत झाली. 8 दिवसानंतर म्हणते राहू दे, मला चांगलं नाही वाटत तुम्ही भांडे घासतात. म्हणलं ही कधी होऊ शकते? ज्याच्या हृदयामध्ये दया आणि सौम्यपणा असेल ना, तुलनात्मक जीवन जगतात ना, याचा अर्थ तुम्ही स्वार्थी वृत्तीचे आहेत. म्हणजे तुम्हाला माणसाची किंमत नाही, तुमचे अहंकाराची आणि मतलबी दुनिया आहे. तुम्ही लोकांना झाडूसारखं यूज करतात ना, ते ईश्वर तुम्हाला झाडूसारखं करतो. म्हणून बी केअरफुली. आपण लोकांची किंमत केली तर लोक आपली किंमत करते. लोकांपेक्षा भगवंत आपली किंमत करतात. भक्ती म्हणजे काय माहिती आहे का? आपल्या आजूबाजूच्या लोकांची किंमत कर. मी मागच्या आठवड्यात एक प्रवचन दिलं माहिती आहे का? यूट्यूबला टाकलंय. मरण्याआधी मी काउन्सिलिंग मीटिंगला. ते ऐका जरूर. की हे सोडून द्या, याला त्याला नाही का दाबणं. मी त्या प्रभूजी सांगितलं, प्रभूजी कदाचित तुमच्या त्या माताजी तुमचं पाप धुण्यासाठी आल्यात आणि त्यांचं ते पाप वाढवतात. ते शांत म्हणजे प्रभूजी असं बी असतं का? हो म्हटलं, जेवढं सुखानं जगतात समजायचं पुण्य नष्ट होत चाललेलं आहे, आणि जेवढं कोणी त्रास देत असेल तर समजायचं त्याचं पाप वाढत आहे आणि तुझं पुण्य तुमचं पुण्य पाप कमी होत आहे आणि त्याचं तुम्ही आनंदाने जीवन जगणार आहे, त्याचं कर्म वाढवत आहे. कालच मी एक उदाहरण दिलं. नवरा बायकोचे खूप भांडण झाले होते. बायको रागारागानं गेली माहेराला. गेला नवरा बी म्हटला बरं झालं आता 8 दिवस टेन्शन नाही. गेल्यानंतर भाऊनं दुसऱ्या दिवशी काय केलं? ऑफिसला तर जायचं, मला रोजच भाजी पोळी पाठवते, आज आपण वेगळा मेनू करूया. मग काय करायचं? छोले केले, पुरी केली, बटर हलवा केला, टिफिन पॅक केला, गेला ऑफिसला. ऑफिसमध्ये 11 11:30पर्यंत काम केलं. लय भूक लागली, आज आपण स्वतः केलेले. काय केले? स्वतः कुकिंग केली. आज आनंद घेऊ, टेन्शन नाही, काय नाही. जसा टिफिन खोलला, पुरीचा एक घास तोडला, छोले बुडवले, खाल्ले. तोंड बारीक झालं, कारण छोल्यामध्ये मीठच नव्हतं. आता राग काढायचा कोणावर? दुसरा हलव्याला चमचा पण नव्हता, आणि हलवा खाल्ला तर त्याचा साखर टाकायची विसरून गेला भाऊ. राग करायचं कोणावर? मग त्याला म्हटलं भाऊ, तुझा टिफिन तूच पॅक केला, तूच कुकिंग केली, तूच बनवला, तू जी बनवलं तेच पॅक केलं, तेच तुला भेटणार आहे. याला म्हणतात कर्माचा सिद्धांत. प्रत्येकजण आपण आपले स्वतःचे टिफिन घेऊन आले सोबत. म्हणून याच्या त्याच्या टिफिनवर नका करू. नाही तर आपल्या टिफिनमध्ये मीठ कमी आहे, दोष त्याचा नाही आहे. भाऊ तुझा टिफिन तू पॅक करून आलेला आहे, तू कुकिंग केलेली आहे, आणि त्या कुकिंगचा डब्बा तू खातोय म्हणून तुला तसं भेटतंय. म्हणून या जगामध्ये दुसऱ्याचे टिफिनकडे न बघता किंवा माझ्याकडे का नाही हे बघणार, मी माझा टिफिन घेऊन. आणि त्या टिफिन कोणता आहे? कर्माचा टिफिन आहे. मग कर्म बायकोचे पण असते, नवऱ्याचे पण असते, आई वडिलांचे असते, किंवा बहीण भावंडाचे असते, सासू सासऱ्याचे असते. प्रत्येकजण टिफिन घेऊन आलाय. त्याच्या टिफिनमध्ये मीठ वाटायचं कामं करू नका, मिरची पावडर टाकू नका. त्याचा टिफिननं तोच वैतागलेला, आणखीन कुठं टिफिन वाढवता? हे सिद्धांत समजून घ्यायचा मुद्दा आहे. तर कशाहून आलोत आपण? जित क्रोध. भगवंताचं काय आहे? जिथं गरजेचं होतं तिथं केलं, आणि जेव्हा कर्तव्याकडे कोणी पाठ फिरवलं तर भगवंताने तिथं क्रोध पण केला. जसं सुग्रीव, त्याला सगळं भेटलं, इंद्रतृप्तीमध्ये लागला भाऊ, काही टेन्शन नाही. भगवंताकडे टेन्शनमध्ये, पण सुग्रीव इंद्रतृप्तीमध्ये. मग भगवंत 4 महिने झाले, 4 महिन्यात एकदा तरी यावं माझ्याकडे, माझ्यामुळं सगळं भेटलं याला. नाही, भगवंतानं काय केलं? तेव्हा क्रोध केला. दुसरा क्रोध कधी केला व्यक्त? जेव्हा समुद्र देवता रस्ता देत नव्हता, 3 दिवस तपस्या केली, ध्यान केलं, तर भगवंत म्हणले 3 दिवस सुद्धा हा काय करत नाही, बाण काढला, मग तेव्हा क्रोध केला. म्हणजे क्रोध कधी काढायचा? जेव्हा गरजेचं आहे. आपला क्रोध कधी होते? त्या सोड्याच्या बॉटलसारखा, कधी थोडंसं केलं लगेच होतो इथं भरभर. नाही, शांत. जेनिफर रिलॅक्स, जेनिफर हरक माताजी रिलॅक्स, हरक प्रभू रिलॅक्स, सानप प्रभू रिलॅक्स, सानप माताजी रिलॅक्स, घोगरे प्रभू रिलॅक्स, घोगरे माताजी रिलॅक्स, बरकुले प्रभू रिलॅक्स, घोगरे बरकुले माताजी रिलॅक्स. रिलॅक्स याला काय म्हणतात? शांत. जित क्रोध.
आणि हे केल्यानंतर भगवंत पुढचा गुण आहे भगवंताचा, ते म्हणजे धृतिमान. धृतिमान म्हणजे ते स्त्री आणि पुरुष हे सगळ्याला समान प्रभाव दाखवतात आणि ऋषीमुनी सुद्धा त्यांना आकर्षित होता. त्याच्यानंतर 13वा गुण अनुसूया. अनुसूया म्हणजे भगवंतावर कोणामध्ये दोष आढळत नाही. काही म्हणजे जेव्हा भगवंत आले वनासून, पहिले पाया कोणाचे पडले माहिती आहे का? कोणाच्या? कैकेयीच्या पडले. त्याच्यामध्ये तिला काही दिसलं नाही, दोष माश्चर्य नाही केला. तर उलट तुझ्यामुळं मला ऋषीमुनींचा संघ भेटला, ऋषीमुनींची सेवा करायला भेटली, माझी खूप दिवसापासून होती कथा ऐकण्याची. म्हणजे वाईट गोष्टीमध्ये सुद्धा त्यांनी काय पाहिलं? चांगलं पाहिलं. आणि ज्याच्यामुळं भेटलं त्याला कृतज्ञता व्यक्त केली. मी कधी कधी माझ्या जीवनात ह्या गोष्टीला मी लिखवतो, माझ्या चुलत्यानं आम्हाला त्रास दिला नसता तर आम्ही नाशिकला आलो नसतो. नाशिकला आलो नसतो तर मी साधू झालो नसतो तुमच्यावर प्रवचन करून. म्हणून आज मी माझ्या काका कोलाला धन्यवाद देतो. तुम्ही शेती घेतली, शेतावरून भांडण केले, भरपूर काय केलं, घरातून सामान हे ते, मला धन्यवाद. आणि माझे भाऊ शिव्या घालत बस, अरे म्हटलं नाही चांगलं, त्याच्यामुळे आले, तुमची आर्थिक प्रगती झाली, मी अध्यात्माला लागलो, तुम्ही कुठंतरी लागले आणि चांगलं. म्हणजे आज मी कोणाला श्रेय देतो? माझ्या चुलतील देतो. तर हे आपल्याला वाईटातून चांगलं बघण्याचं आलं पाहिजे. आणि मग त्याने भगवंताने कैकेयी आणि दशरथ महाराजांमध्ये कोणताही दोष पाहिला नाही. हा भगवंताचा अनुसय. 4था गुण आहे कशी विभती देवस्य जतरोषे सम. म्हणजे किती संघर्ष अवस्था असेल, परिस्थिती विरोधातली परिस्थिती असली तरी तोंड देण्याचं काम त्याने काय केलं? धैर्यानं पालन केलं. हा भगवंताचा 14 गुण आहे. पण 15 गुण आर्य. आर्य म्हणजे काय? कधी धर्मापासून ते निगडीत कार्य करतात, अधर्माचं कोणतेही डिसिजन घेत नाहीत. आणि आपल्या कर्तव्यनिष्ठ पिता असो, पती असो, पुत्र असो, भाऊ असो, बहीण असो, ह्या सगळ्यांच्या प्रती त्यांनी काय केलं? कर्तनिष्ठ भूमिका निभावली. आणि वैयक्तिक ध्येय साध्यापेक्षा उच्च ध्येय ठेवून धर्माचं त्याने पालन केलं, म्हणून त्यांना आर्य म्हणतात. पुढचा गुण आहे 16वा सर्व समावेश आहे. म्हणजे त्यांच्याकडे जो कोणी येईन, जसं नदीमध्ये सगळे नाले सामावून केले जातात, तसं भगवंत त्यांच्या लीलेमध्ये सगळ्याला सामावून घेतात. उदाहरणार्थ जटायू, शबरी, बिभीषण, गुह्य किंवा वानर या सगळ्याला त्यांनी काय केलं? सामावून घेतलं. हे भगवंताचा म्हणजे सगळ्याला सामावून घेतलं, कोणाला परसेव केलं नाही. त्याच्यानंतर 17वा गुण आहे सत्पुरुष. सत्पुरुष म्हणजे किती सत्मार्गाला चालणारे, अनादी अनंत शाश्वत आहेत आणि ते त्यांचे भक्त पण त्याच काळामध्ये राहतात. हे झालं त्याच्यानंतर प्रतिभा म्हणजे अलौकिक बुद्धी भगवान रामचंद्राची. म्हणजे सगळ्या विविध विचाराचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगळ्या जाती पंथाचे सगळ्याला भगवंताने काय केलं? धरून ठेवलं. जसं उदाहरणार्थ जटायू असो, बिभीषण असो, सुग्रीव असो, वाली असो, वानर असो, असुर असो, दैत्य असो, दानव असो, भगवंताने काय केलं? प्रतिभाद्वारे कंट्रोल केलं. म्हणजे प्रतिभा असेल तर तुम्ही असेल तर करू शकता, प्रतिभा नसेल तर सगळ्याला धरून ठेवणं मुश्किल असते. आपल्या घरातला एक पोरगा कंट्रोल करणं मुश्किल होऊन जाते. भगवंताने केलं. त्याच्यानं 19वा गुण आहे भगवंताचा सर्व लोकप्रिय. सगळेजण त्यांच्यावर प्रेम करतात आणि भगवंत सुद्धा तेवढेच प्रेम दुसऱ्यावर करतात. त्याच्यानंतर 20वा गुण आहे साधू. साधू म्हणजे काय? सद आचरणारे, वागणारे, मन पवित्र ठेवणारे आणि सदाचाराचं पालन करणे. आणि कधी स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वतःच्या इच्छा हितासाठी न करता दुसऱ्यासाठी त्याने कार्य केले, याला म्हणतात साधू वृत्ती. म्हणजे भगवंताने स्वतःसाठी काही केलं नाही, जे काही केलं ते सगळ्यांसाठी केलं. त्याच्यानं 21वा गुण आहे भगवंताचा प्रिय पार वृत्ती. म्हणजे नेहमी आनंदी राहणारे, प्रसन्न राहणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे सर्वांची वर्तणूक करून सगळेजण आनंदी ठेवण्याचं काम, याला म्हणतात सर्व प्रिय पार. आपल्याकडे हा गुण आत्मसात आहे. आपण पण आनंदी राहायचं. लोकांना लय घाण असते. मी मध्यंतरी एक प्रवचन ऐकलं, ते म्हणतात कधी पब्लिकली तुमचं दुःख नाही सांगायचं. तुम्ही दुःखी राहतात, तुमच्याबरोबर 4 लोक दुःखी राहतात, तर पब्लिकली काय करायचं की तुमच्या आनंदाच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि एकांतामध्ये ते दुःख. म्हणजे तुम्ही आनंदी राहिले पाहिजे आणि दुसऱ्याला पण आनंद ठेवलं. आपलं उलटं होतंय, मी दुःखी आहे ना, मग हे कशी का आनंदात आहे, हे पण दुःखी राहिले पाहिजे. याला म्हणतंच नाही, याला म्हणतात ही वृत्ती गेली. त्याचा 22 गुण आहे भगवंताचा प्रकृत्या कल्याणमती. म्हणजे भगवान रामचंद्र सर्व हितांचा कायम विचार करतात आणि त्यासाठी कार्यरत राहायचा, हा भगवंताचा 22 गुण आहे. 23 गुण आहे अवनगीता परिचय. म्हणजे शुद्ध वृत्ती, कपटीपणा,
अयोग्य घटकांना आपल्यापासून दूर ठेवणारा मनुष्य म्हणजे भगवान रामचंद्र. म्हणजे अनावश्यक जेव्हा बोलायचे तेव्हा बोलायची गरज असेल तेव्हा बोलतात, आणि जेव्हा बोलायची गरज नसेल तेव्हा ते बोलत नसायचे. हे भगवंताचं काय परिचय दिले. आणि कोणाशी किती वागायचं, जसं शूर्पणखा आली, भगवंतानं पाहिलं हिच्याशी एवढाच गरजेचा स्वभाव होता, तेवढंच केला. अतिरेक झाला तर नुकसान होऊ शकेल, म्हणून भगवंत व्यक्ती पाहून व्यवहार करायचे. हा भगवंताचा गुण आहे. आणि 24वा गुण आहे भगवंताचा विनय मधुर वाची निमाग्र. म्हणजे भगवंत अतिशय विनयशील होते, गोड स्वभावाचे होते, शिस्तीनं वागणार होते. आणि दुसरं त्यांच्या गोड्याद्वारे सगळ्यांची दुःख विसरून जायचे आणि त्यांच्या सौंदर्याने मोहित व्हायचे. हा भगवंताचा 24 गुण आहे. असे 24 भगवान रामचंद्रामध्ये आहेत. म्हणून आपण जेव्हा कधी रामनवमी साजरी करण्यासाठी जाऊ तेव्हा आपल्या मनामध्ये एक एक भगवंताचा गुण आला पाहिजे. आणि ह्या गुणाद्वारे आपल्या जीवनात आत्मसात करून विकसित केली तर निश्चित आपल्या हृदयामध्ये रामनवमीचा सण आपण साजरा करू शकतो. आणि त्या जीवनाच्याद्वारे जी परमसिद्धी आहे, या जगात तर राम होय, पण हे शरीर सोडल्यानंतर आयद नामाची आपण प्राप्ती करू. म्हणजे तिकडं जर जायचं असेल तर हे गुण तुम्हाला विकसित करावं लागेल. असं नाही की चला मी 2 माळा ओढते आणि अंगाला तिलक लावतो म्हणजे मला भगवंत, नाही. कलेक्टर व्हायचं असेल तर त्या पदाचं शिक्षण घ्यावं लागेल ना. असं कोणाला रस्त्याला धरलं चल बाबा कलेक्टर नाही. कलेक्टर व्हायचं असेल तर तसे ते पद घ्यावं लागते, गुण घ्यावं लागतं. तेव्हा तसं वैकुंठात जायचं असेल, भगवत प्राप्ती करायचं, भगवंताला आकर्षित करायचं असेल तर हे गुण तुम्हाला काय करावं लागेल, विकसित करावं लागेल. तेव्हा तुम्हाला ती प्राप्ती होईल. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्यावर रामचंद्र भगवान की, श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. जगद्गुरु शिल प्रभुपाद की.